नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत? तुम्हा सगळ्यांचं 11th ऑनलाईन ऍडमिशन झालेलं आहे. तुम्ही फॉर्म नंबर 1 फिल केला, फॉर्म नंबर 2 फिल केला आणि त्याच्यानंतर तुम्हा सगळ्यांची मेरिट लिस्ट अर्थातच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे, बरोबर आहे. आणि तुम्हा सगळ्यांना तुमचा मेरिट नंबर माहित झालेला आहे. आणि आता एक नवीन गोड बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. ती म्हणजे काय बघा, तुम्हा सगळ्यांना कॉलेजमध्ये जायची खूप घाई झालेली आहे, खूप गडबड झालेली आहे. कारण क्लास 10 संपून 3 महिने जवळपास झालेले आहेत आणि आता नवीन नवीन कॉलेजमध्ये जायची सगळ्यांनाच हौस असते, बरोबर आहे. पण ही हौस थोडस दिरंगाईनं होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे काही टेक्निकल अडचणी येत आहेत, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 26 तारखेला ऑनलाईन ऍडमिशनचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले, ते 5 जूनला संपले. त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आणि आता थोडं पुढे तारखा ढकलत आहेत, बरोबर आहे. पण आता तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची आणि गोड बातमी म्हणजे नवीन अपडेट असा आहे की सुधारित वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत सुधारित वेळापत्रकामध्ये आपल्याला नेमकं कॉलेजमध्ये ऍडमिशन कधी भेटणार आहे, आपल्याला कॉलेज कधी अलॉट होणार आहे आणि आपण कॉलेजमध्ये कधी जायचं आहे, बरोबर आहे. तर चला, त्याच्या आधी तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर भेटलेला आहे, तर तो प्रोव्हिजनल मेरिट नंबर तुमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याच्याच सोबत तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते पण लिहायला विसरू नका. मी तुम्हाला स्पेशली कमेंट करेल आणि तुमचं ते कॉलेज तुम्हाला भेटायलाच पाहिजे, बरोबर आहे. बघा, आता आपण येऊयात आपल्या वेबसाईटवर, बरोबर आहे. FIJC ऍडमिशनच्या वेबसाईटवर आता आपण आलेलो आहोत. येस, बघा, आता याच्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा अपडेट कुठे भेटणार आहे, तर ऍप्लिकेशन शेड्यूल म्हणजे वेळापत्रक कुठे भेटणार आहे, ऍप्लिकेशन शेड्यूल मध्ये. याच्यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर ऍडमिशन शेड्यूल FIJC ऍडमिशन शेड्यूल डाउनलोड केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट जायचं आहे. बघा, हे जे ऍप्लिकेशन आहे ते कधी आलेलं आहे, ते आपल्याकडे आलेलं आहे 7 जून 2025 म्हणजे परवा दिवशी आलेलं आहे, बरोबर आहे. येस, 7 जून 2025 संध्याकाळी 7 वाजता म्हणजे खऱ्या अर्थाने हे काल आपल्याकडे प्रसिद्ध झालं होतं, बरोबर आहे. बघा, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 26 मे तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झालेले होते आणि आपल्याकडे 5 जूनला संपले होते आणि 5 जूनला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, 5 जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याकडे आलेली होती आणि आपल्याला सगळ्यांना त्याचे रँक म्हणजे मेरिट नंबर माहिती झालेले आहेत, जे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहिणार आहेत, बरोबर आहे. बघा, 7 जून ते 9 जून मध्ये आता आपल्याला काय करता येणार आहे, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वर काही आक्षेप नोंदवायचे असतील तर हे आक्षेप तुम्ही नोंदवू शकता. कशा थ्रू? तुमच्या लॉग इन पोर्टल थ्रू. आता 11 जून 2025 ला फायनलायझेशन ऑफ मेरिट लिस्ट तयार होणार आहे, म्हणजे 11 जूनला तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होणार आहे. पण तुम्हाला ती दिसणार आहे का? मुळीच नाही, बरोबर आहे. येस, आणि 12 जून ते 14 जूनला 0 राऊंड कोटा ऍडमिशन होणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोटामधून ऍडमिशन केलेलं असेल, अर्थातच काय मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं 12 जून पासून ते 14 जून या 2 दिवसाच्या म्हणजे 3 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्हाला जर तुम्ही कोटामधून ऍडमिशन करणार असाल तर होणार आहे. आणि याच्यानंतर 17 जूनला कॅप राऊंड 1 ची प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट फॉर एलिजिबल कॅन्डिडेट अँड अलोकेशन, म्हणजे 17 जूनला तुम्हाला तुमचं कॉलेज अलॉट केलं जाणार आहे आणि तुमची कॅप राऊंडची मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे, बरोबर आहे. पण ही जाहीर होणार म्हणजे तुम्हाला समजणार नाही, तर फक्त ती तयार केली जाणार आहे आणि तुम्हाला तुमचे कॉलेज अलॉट होणार आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं आम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे कधी समजणार आहे, तर ते समजणार आहे 26 जून 2025 रोजी. गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं कॉलेज अलोकेट होणार आहे 26 जून 2025 ला. डिस्प्ले ऑफ ज्युनियर कॉलेज अलॉटमेंट लिस्ट फॉर द राऊंड ऑन द पोर्टल, तुमच्या पोर्टल मध्ये तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. डिस्प्ले ऑफ अलॉटेड ज्युनियर कॉलेज डिटेल्स फॉर ऍडमिशन इन स्टुडंट लॉग इन, डिस्प्ले ऑफ अलॉटेड स्टुडंट लिस्ट टू ज्युनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजला सुद्धा त्यांच्या लिस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर 27 जून पासून ते 3 जुलै पर्यंत 27, 28 बरोबर आहे आणि 3 पर्यंत तुम्ही काय करू शकता, प्रोसीड फॉर ऍडमिशन करू शकता जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेजला असं सांगाल की मला ऍडमिशन करायचं नाही आणि त्यांच्याकडून रिटर्न मध्ये घ्याल आणि ते ऑनलाईन मध्ये ते कॉलेजवाले अपडेट करतील, तेव्हा तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता. इथे सगळ्यात महत्त्वाची चूक कोणीच करू नका.
बिना सांगता कॉलेज ऍडमिशन कॅन्सल होणार नाही. आणि याच्यानंतर 5 जुलैला एक नवीन लिस्ट येणार आहे, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमचा कॅप राऊंड 2 होणार आहे, त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 होणार आहे, त्याच्यानंतर कॅप राऊंड 4, अशा पद्धतीने कॅप राऊंड होणार आहेत आणि तुम्हा सगळ्यांना तुमचं ड्रीम कॉलेज भेटणार आहे. बरोबर आहे. तर तुमचं ड्रीम कॉलेज कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करायला विसरू नका. ओके, चला आता 26 तारखेला तुमचं कॉलेज भेटणार आहे आणि त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेट तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये कॉलेजमध्ये जाणार आहेत. बरोबर आहे. येस, तर आता आपण बघितलं कॉलेजमध्ये तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेज सोबतच तुम्ही ना एका बेस्ट ऑफलाईन कोचिंगच्या शोधामध्ये असाल तर तो तुमचा शोध येथे संपतो. वेदांतू लर्निंग सेंटर्स, प्युअर ऑफलाईन क्लासेस फॉर जे नीट अँड फाउंडेशन, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. पुण्यामध्ये आमचे 4 सेंटर्स आहेत आणि विदर्भामध्ये अमरावती आणि त्याच्यासोबत बुलढाणामध्ये आमचे सेंटर्स अवेलेबल आहेत. बरोबर आहे. तर बघा, प्रत्येक ऑफलाईन सेंटरचा जो काही कणा असतो ना, तो कणा असतो त्या ऑफलाईन सेंटरचे फॅकल्टीज. आता आमच्याकडे जे फॅकल्टीज आहेत ते फॅकल्टीज इंडियातले टॉप मास्टर टीचर्स तुम्हाला शिकवणार आहेत. बरोबर आहे. येस, त्यांना कित्येक वर्षांचा अनुभव आहे आणि आमच्याकडे पूर्णतः 2000 टीचरची बेस्ट टीम तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. बरोबर आहे. हे मास्टर टीचर होण्याकरता फक्त 2% कॅन्डिडेटची आम्ही निवड करतो आणि त्यांना 200 तास म्हणजे जवळपास त्यांना 2 महिन्यांचं कठोर ट्रेनिंग देतो आणि त्यांना एकदम बेस्ट तयार करतो आणि तुमच्यासाठी पाठवतो आणि ते तुम्हाला तयार करतात आणि तुम्ही नीट जेई सारख्या एक्झाम्स मध्ये यश मिळवता. त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक आमचा अकॅडमिक मेंटर असणार आहे, जो तुमचा मित्र बनून तुमच्यासोबत काम करेल, तुमचे अकॅडमिक नॉन अकॅडमिक सगळे डाऊट्स क्लिअर करेल. तुमचे काहीही प्रश्न असतील तरी तुम्ही त्याला शेअर करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डाऊट्स राहणार नाहीत याची काळजी आम्ही घेतो. तुम्ही क्लासरूम मध्ये असाल, तुम्ही क्लासरूमच्या बाहेर असाल, त्याच्यानंतर तुम्ही घरी असाल, प्रत्येक वेळीला तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो आमच्या 3 वे डाऊट सपोर्ट मधून. त्याच्यानंतर आमच्या पूर्णपणे क्लासरूम्स हे हायटेक क्लासेस आहेत. तुम्हाला एक स्मार्ट क्लिकर दिलं जातं, त्याच्या माध्यमातून तुम्ही आन्सर सुद्धा क्लासरूम मध्ये सांगू शकता. बरोबर आहे. येस, आणि त्याच्यामध्ये ही सगळी महाराष्ट्राची बेस्ट टीम तुम्हाला प्रत्येक वेळी गायडन्स करणार आहे. आणि जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल, प्रत्येकालाच हवी असते, तर कॉमेंट सेक्शन मध्ये एक लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. IV सॅट एक्झाम ही स्कॉलरशिप तुम्ही देऊ शकता आणि 90%पेक्षा 90%पर्यंत तुम्ही स्कॉलरशिप भेटू शकता. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये फक्त 8% जागा शिल्लक आहेत. आता तुम्ही म्हणता कुठे कुठे आपले सेंटर्स आहेत, तर PCMC, स्वारगेट, औंध, सिंहगड, अमरावती आणि बुलढाणा या 6 ठिकाणी आपले सेंटर्स आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही विचारपूस करू शकता. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे IV सॅटची, एक्झाम द्यायला विसरू नका. बरोबर आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन करू इच्छित असाल तर सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात बेस्ट मोरया जेई 2026 साठी 27 साठी आमची बॅच आहे, जेई आणि MSTCT साठी, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. डेली लाईव्ह क्लासेस, हँड रिटन नोट्स, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, रेग्युलर मेंटरशिप अँड गायडन्स सेशन, तत्व बुक्स अँड सो ऑन सगळं काही. बरोबर आहे. आणि ते सगळं सुद्धा फक्त 3999 रुपयामध्ये. बरोबर आहे. जर तुम्ही 2 वर्षाचा कोर्स करू इच्छित असाल तर या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी फीस असेल 7999 रुपये. बरोबर आहे. तर तुम्ही या पूर्णपणे कालखंडामध्ये वेदांत सोबत जोडू शकता आणि स्वतःचं डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. लवकरच तुम्हाला तुमचं कॉलेज भेटणार आहे आणि तुम्हाला तुमचं ध्येय सुद्धा भेटणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. कॉमेंट करायला विसरू नका तुमचा मेरिट नंबर आणि तुमचं ड्रीम कॉलेज. बाय बाय.